हे मंदिर इतकं पवित्र मानलं जातं की गावात अजूनही पंढरपूरची वारी बंद आहे. तर आज आपण चाललोय श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावल, जिथे देव, निसर्ग आणि इतिहास एकत्र नांदतो. हे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळपासून 15 किलोमीटर अंतरावर वालावल गावात वसलेले आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून या मंदिराची स्थापना इसवी सन 1340 ते 1400 या दरम्यान झाली. श्री देव लक्ष्मीनारायणाची साम्य असलेली दुसरी मूर्ती म्हणजे पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती. या दोन्ही देवस्थानांमध्ये एक नातं आहे, त्यामुळे या देवस्थानाला प्रति पंढरपूर असेही ओळखले जाते. या गावात पंढरपूर वारी केली जात नाही. विठ्ठल आमचो आमच्याच गावी कशासाठी करू मी पंढरीची वारी हा त्यामागचा भाव आहे. कारण श्री नारायणाला श्री विठ्ठल स्वरूप मानलं जातं. दरवर्षी आषाढी एकादशीला श्री लक्ष्मी नारायणाकडची तुळशी माळ ही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाकडे पाठवली जाते आणि कार्तिक एकादशीला श्री विठ्ठलाकडची तुळशी माळ श्री लक्ष्मी नारायणाकडे परत येते. या मंदिराच्या छतावर अनेक देवी देवतांचे नक्षीकाम कोरलेले आहे. तसेच मंदिरासमोर एक शांत तलाव आहे, जिथे कमळे वर्षभर फुललेले दिसतात. आणि या गावात एक दंतकथाही सांगितली जाते, श्री नारोबा आणि माऊलीची. दंतकथेनुसार श्री नारोबा व माऊली हे भाऊ बहीण तीर्थयात्रेला चालले होते आणि त्यावेळी माऊलीला तहान लागली, म्हणून श्री नारोबा पाणी आणण्यासाठी गावात उतरला. तेथील घरातून वड्याचा स्वयंपाक सुरू होता. त्या वासाने नारोबाची भूक उफाळून आली. माऊलीला विसरून तो तिथेच जेवला. पोट भरल्यानंतर त्याला माऊलीची आठवण झाली. पाणी घेऊन तो घाबरतच तो डोंगरावर गेला. नारोबा वेळेवर पाणी घेऊन नाही आला म्हणून माऊलीला खूप राग आला होता. रागाच्या भरात तिने नारोबाच्या श्रीमुखात दिली. या भांडणामुळे पुढे न जाता माऊली तिथेच राहिली. माऊलीचे देवालय पर्वती म्हणून सड्यावर बांधलेले आहे आणि श्री नारायणाचे मंदिर गावात आहे. दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीस नारोबा माऊलीस पाणी घेऊन जातो, म्हणजे श्री नारायणाची पालखी पाणी घेऊन माऊली मंदिरात जाते. तर अशी आहे ही मंदिराची गोष्ट. हे मंदिर केवळ भक्तीचं नाही, तर परंपरा, इतिहास आणि निसर्गाचं एकत्र दर्शन आहे. कधी वेळ काढा या इथे, फक्त बघायला नाही तर अनुभवायला, श्री लक्ष्मी नारायणाच्या चरणी बसायला आणि स्वतःशीच एक संवाद साधायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि आपण परत भेटू एका नवीन ठिकाणी एका नवीन गोष्टींसोबत.